नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। ही योजना म्हणजे 21 ते 65 वयामधील महिलांना या योजनेच्या माध्यमातून दरमहा 1500 रुपये इतकी आर्थिक रक्कम ही देण्यात येणार आहे आणि याच्यासाठी अर्जसुद्धा सुरू झालेले आहेत। परंतु याच्यासाठी अर्ज करण्यासाठी अगोदरच्या GRमध्ये बऱ्याच सारी अटी देण्यात आलेल्या होत्या, परंतु त्याच्यामध्ये काही अटी शिथिल करून आता नवीन GR एक प्रकाशित करण्यात आलेला आहे। आता या GRमध्ये नेमकं काय आहे, कोणत्या अटी शिथिल केल्या गेल्या, आपल्याला पैसे नेमके कधी मिळणार, फॉर्म भरण्याची तारीख नेमकी काय आहे, याविषयीची अगदी संपूर्ण A to Z माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्याआधी शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या KK मराठी GR या YouTube चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील। चला तर शेतकरी मित्रांनो, नेमका GR काय आहे तो अगदी सविस्तरपणे पाहूया। इथे बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारणाबाबत दिनांक 3 जुलै 2024 रोजी हा GR प्रकाशित झालेला आहे। शासन निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या शासन निर्णय दिनांक 28/6/2024 मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे। योजनेचे लाभार्थी, पात्रता, अपात्रता व आवश्यक कागदपत्रे याच्याविषयी जी काही सुधारणा झालेली आहे ती सुधारणा इथे दिलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता, शासन निर्णय दिनांक 28/6/2024 म्हणजे शेतकरी मित्रांनो 28/6/2024 रोजी जो शासन निर्णय निघाला होता त्यातील अगोदर जे काही अटी देण्यात आलेल्या होत्या त्या इकडे आहेत आणि शासन निर्णयामध्ये दुरुस्ती म्हणजे आता जो काही हा GR आलेला आहे याच्यामध्ये जी काही दुरुस्ती झालेली आहे ती आता इथे दिलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता, योजनेचे लाभार्थी, अगोदर या योजनेसाठी लाभार्थ्यासाठी अट ठेवण्यात आलेली होती ती म्हणजे महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधारित महिला। परंतु शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये काही अटी शिथिल करून आता या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेसाठी अर्ज करू शकते। आता शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये जी काही दुरुस्ती झालेली आहे ती आता आपण सरळ बघूया। अगोदरचा GR न बघता जी काही दुरुस्ती झालेली आहे ती आता आपण बघूया। या योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता काय आहे ते आता आपण पाहूया। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला। त्याच्यानंतर योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता अगोदर 21 ते 60 वर्षे होती, परंतु त्याच्यामध्ये वाढ करून आता 21 ते 65 वर्ष ही करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे। आता कोणती कागदपत्रे लागतात ते आता आपण पाहूया। महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, जर का लाभार्थ्याकडे म्हणजेच महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला या चारपैकी कोणतेही कागदपत्र असतील तर ते या योजनेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत। त्याच्यानंतर परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र हे ग्राह्य धरण्यात येईल। तर शेतकरी मित्रांनो, आता या योजनेची अंमलबजावणी कधी होणार आहे म्हणजे हे नेमके पैसे तुमच्या खात्यामध्ये कधी येणार आहेत ते आता आपण बघूया। सदर योजनेत आता दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे। तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कारवाईसंदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना हे देण्यात येणार आहेत। म्हणजे शेतकरी मित्रांनो, 31 ऑगस्ट 2024 पूर्वीच तुम्हाला अर्ज करायचे आहेत, कारण की 31 ऑगस्ट 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा अगदी संपूर्ण A to Z पणे आपण GR बघितलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा GR जर का तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या KK मराठी GR या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।
जय हिंद, जय महाराष्ट्र.